श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये हळदी कुंकवासाठी सुवासिनी स्त्रियांना बोलवते आणि वाण म्हणून काहीतरी वस्तू ही देत असते. आणि ज्या नववधू आहेत तर त्या घरामध्ये बघा, पहिली संक्रांत जर असेल तर वाण म्हणून हळदी कुंकवाचंच वाण दिलं जातं. आणि पहा, त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हळदी कुंकू करताना कोणती वस्तू आपल्याला अजिबात वाण म्हणून ठेवायची नाही. ज्यामुळे पहिली संक्रांत आहे त्यांनी ही वस्तू वाण म्हणून द्या. नक्की आवर्जून ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. तर बघा, हळदी कुंकू करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कोणती गोष्ट अजिबात वाण म्हणून द्यायची नाही, याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार. या वर्षी जी रथसप्तमी आहे तर ती 16 फेब्रुवारीला आलेली आहे. त्यामुळे आपल्याला हे पूर्ण महिना जो आहे तर तो पूर्ण महिना आपल्याला हळदी कुंकवासाठी भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला जेवढा शक्य होईल तेव्हा आपण हळदी कुंकू करायचं आहे. तर पहा, हळदी कुंकू हे का साजरं केलं जातं तर अगोदरच्या काळामध्ये महिला ह्या फक्त घरामध्येच राहायच्या आणि फक्त शेतातलं काम करायच्या, घरातले काम करायच्या. त्यांचं जे आयुष्य आहे तर ते फक्त आपल्या कुटुंबामध्ये, त्याचबरोबर आपलं घर, चूल मूल यामध्येच असायचं आणि त्यामुळेच त्यांना काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळावं. त्यांच्या आयुष्यात थोडासा विरंगुळा आणि महिलांची एकमेकींसंग भेट व्हावी यासाठीच हा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर तो निमित्त मात्र ठरला जातो. आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, त्याचबरोबर आपल्या विचारांची सुद्धा देवाणघेवाण व्हावी किंवा जिव्हाळ्याचे प्रेम किंवा मैत्रीचे संबंध घट्ट करण्यासाठी तर हे हळदी कुंकू केलं जातं. तर पहा, आपले जे मैत्रीचे संबंध आहेत हे पक्के व्हावेत यासाठी आपल्या घरामध्ये आपण बायकांना बोलवतो आणि हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा केला जातो. आणि पहा, हळदी कुंकू म्हणजे नेमकं काय? हळदी कुंकू म्हणजे एका स्त्रीमधील जे काही स्त्री शक्ती आहे तर तिची पूजा करणं. तर बघा, आपल्याला सर्वात अगोदर हे पाहायचं आहे की कोणत्या वस्तू हळदी कुंकवामध्ये आपल्याला वाण म्हणून द्यायच्या नाहीत. बघा, आपल्या घरामध्ये स्त्रियांना आपण वाण म्हणून देण्यासाठी काही प्लॅस्टिकच्या वस्तू जर आणल्या असतील किंवा आणणार असताल तर ह्या प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात वाण म्हणून देऊ नये. तर पहा, कृपा करून कुणीही एकमेकींना वाण म्हणून प्लॅस्टिकच्या वस्तू देऊ नये. तर पहा, प्लॅस्टिकचं जर आपण वाण म्हणून जर कुणाला दिलं तर त्याचं कोणतंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळेच आपल्याला कुठलीही प्लॅस्टिकची वस्तू जी आहे तर ती वाण म्हणून द्यायची नाही. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये ज्या धारदार वस्तू असतात, सुरी, चाकू, छिलर, अशा काही वस्तू ज्या आहेत ज्या धारदार आहेत तर त्यासुद्धा आपल्याला वाण म्हणून कुणाला द्यायच्या नाही. तर पहा, तुम्हाला कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. तर पहा, ज्या धार्मिक गोष्टी आहेत किंवा मग तुम्ही सौभाग्याचं जे लेणं असतं ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून एखाद्याला देऊ शकता. किंवा मग तुम्ही स्वामी सारामृत असेल किंवा मग ग्रंथ असतील कोणते, तर आपल्याला जे बी छोट्या सेवा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण असे धार्मिक पुस्तकं, सत्यनारायण पूजा असेल किंवा मग स्वामींचं गुरुवारचं जे 11 गुरुवारचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. अशा ह्या वस्तू तुम्ही वाण म्हणून नक्कीच देऊ शकता. त्यामुळे स्वामींच्या विचारांचं देवाणघेवाण होईल आणि इतरांपर्यंत स्वामींचे जे विचार आहेत तर ते सुद्धा पोहोचले जातील. त्यामुळे असं जरी तुम्ही वाण म्हणून दिल्या वस्तू तरी खूप भाग्याचं काम तुम्ही करणार. त्याचबरोबर तुम्ही एक सौभाग्याचं लेणं आहे तर ते म्हणजे टिकली असेल, कुंकू असेल, बांगड्या असतील, नेलपेंट असेल, मेहंदी कोण असेल, अशा काही सौभाग्य अलंकार आहेत ते जरी तुम्ही वाण म्हणून दिले तरी चालेल. त्याचबरोबर आपण एखादी धार्मिक वस्तू म्हणजे
धूप असेल, अगरबत्ती असेल किंवा मग आपल्या घरामध्ये जो आपण चौरंगावर लाल कलरचा कपडा टाकतो तो जरी आपण वाण म्हणून दिला तरी काही हरकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी धार्मिकमध्ये येतात ना, त्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर त्याचा उपयोग हा प्रत्येकाला नक्कीच होतो. त्या काही वस्तू जर आपण वाण म्हणून दिल्या तर आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं आणि जसं आपण प्लॅस्टिक म्हणतो तर त्याचं काही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. बघा, ज्या स्त्रियांची पहिली संक्रांत आहे, म्हणजे ज्या नववधू आहेत त्यांची पहिली संक्रांत आहे, तर त्यांनी वाण म्हणून काय द्यावे? तर अशा वेळेस पहिलं जे वाण आहे तर ते नक्कीच आपण हळदी कुंकवाचं देत असतो. हळद आणि कुंकू हे दोन्हीही त्यामध्ये असतील असेच करंडे आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहेत. सिंगल आपण फक्त कुंकवाचा करंडा द्यायचा नाही, तर 2 असतील, हळद कुंकू दोन्ही असेल असेच कुंकवाचे करंडे आपल्याला ज्या पहिल्या म्हणजे ज्या नवीन नववधू आहेत तर त्यांनी वाण म्हणून द्यायचे आहे. तर बघा, जे हळदी कुंकू आपण देणार आहोत त्यामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू टाकूनच द्यायचं आहे. असेच खाली रिकामे आपल्याला हळदी कुंकवाचं वाण कुणालाही द्यायचं नाही. यामुळे काय होतं, अखंड सौभाग्याचे वरदान आपल्याला प्राप्त होत असते. जे 5 वर्ष पहिली संक्रांतीला हळदी कुंकू द्यायचं, त्यानंतर जे 5 वर्ष तुम्ही देणार आहेत वस्तू तर त्यासुद्धा तुम्ही सौभाग्य अलंकारच द्यायचे आहेत. ज्या नववधू आहेत त्यांनी पहिल्या वर्षी हळदी कुंकवाचा करंडा द्यावा. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी तुम्ही सौभाग्य अलंकारापैकी हिरव्या बांगड्या असतील त्या देऊ शकता किंवा मग सिंदूर असेल तो देऊ शकता किंवा मेहंदी कोण असे जे सौभाग्य अलंकार आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. 5 वर्ष आपल्याला अशा प्रकारे सौभाग्य अलंकार द्यायचे आहेत. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकू करताना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत आणि हळदी कुंकू करायचं आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.